आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। माहूर तालुक्यामध्ये हातभट्टी दारू बनवणाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाल्यानं तस्कर कोमात जात असताना हातभट्टी दारू बनवण्यासाठी नवीन तस्कर तयार होत असल्याची खबर मिळताच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे हे स्वतःच हातभट्टी अड्ड्यावरती धाडी टाकून दारू बनवण्याचं साहित्य त्यांनी नष्ट केलंय। 21 फेब्रुवारी रोजी एकाच दिवसात 3 गावामध्ये धाडी टाकून 17,500 रुपयांचे दारू बनवण्याचं साहित्य नष्ट करण्यात येऊन तिघांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत। माहूर तालुक्यामध्ये बेरोजगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये, त्यामुळे अनेक युवक व्यसनाधीन बनत चालले आहेत। व्यसन करण्यासाठी स्वस्त पर्याय म्हणून हातभट्टी दारूला जगमान्यता मिळालेली आहे। त्यामुळे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड्यापाड्यामध्ये सुरू असलेले अनेक हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात येऊन गुन्हे दाखल झाल्यानं नवनवीन पिदाडे कमी खर्चात दारू काढून मौज मजा करण्याच्या नादामध्ये हातभट्टी लावण्याचा प्रयत्न करताना दिसतात। परंतु पोलिसांची खबरी प्रत्येक गावामध्ये असल्यानं माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे स्वतःच हातभट्टी अड्डे उद्ध्वस्त करत गुन्हे दाखल करून वेळप्रसंगी गुन्हेगारांना जबरदस्त महाप्रसाद देखील देत आहेत। 21 फेब्रुवारी रोजी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी स्वतः पोलिसांच्या समवेत इवळेश्वर येथील नाल्यामध्ये धाड टाकून 50 लिटर दारू बनवण्याचं रसायन, तसेच कसारपेठ इथे 200 लिटर तर वानोळा इथे 100 लिटर मोह फुलाचं रसायन तसेच इतर साहित्य नष्ट करून तिघांवरती गुन्हे दाखल केलेत। एकूण 17,500 रुपयांचं रसायन आणि साहित्य नष्ट करण्यात आलंय। या कारवाईत पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गेडाम, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत, पिठलेवाड, रणमले राठोड यांनी कारवाई केली आहे। ठाणे अंमलदार सौ पुष्पा पुसनाके यांनी गुन्हे दाखल केले आहेत। मझहर शेख C24 तास नांदेड।